तुमची एक साधार अशी भीती तुम्ही व्यक्त केलेली आहे, की या कर्जमाफीमध्ये अटी, शर्ती, पाचर ही मारली जाऊ शकते. तर त्याच्याबद्दल तुमची ही भीती जी आहे, त्याला आधार काय आहेत नेमका? कशामुळे तुम्ही असं म्हणताय, की याच्यात काही अटी, शर्ती घातल्या जाऊ शकतात किंवा निकष लावण्यात येतील? फडणवीस साहेबांबरोबर कर्जमाफीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमची बैठक सुरू होती. त्या बैठकीमध्ये बाकी अनेक सगळे नेते होते आणि त्याच त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही समितीची भानगड आमच्या पुढे ठेवली. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एकमतानं या समितीला विरोध केलेला होता. कारण आमच्या मते आता शेतकऱ्यांच्या बाबत कोणत्याही प्रकारे कुठेही आता याच्यामध्ये हे राहिलेलं नाहीये, अभ्यास करणं बाकी राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आता अभ्यास वगैरे काही नको, तुम्ही सरळ कर्जमाफी करा, हे आमचा स्टँड होता. हे आम्ही का म्हणत होतो? कारण आम्हाला बरोबर त्यांच्या मांडणीमधून हे लक्षात येत होतं की बरोबर अटी शर्ती लावण्यासाठीच ही समिती आणली जाणार आहे. काय अटी शर्ती लावतील? आम्हाला भीती अशी आहे की तुमचं कुणी घरामधलं नोकरीला आहे, कर्जमाफीतून वजा करा. तुमची जमीन पात्रता अमकी आहे, कर्जमाफीतून वजा करा. तुम्ही 3 वर्ष सलग कर्जमाफी मध्ये भाग घेतलेला नाहीये, तुम्हाला कर्जमाफी मिळालेली नाहीये, तुम्ही नियमित 3 वर्ष कर्ज फेडलेलं आहे, याचा अर्थ कर्ज फेडण्याची तुमची क्षमता आहे, मग कर्जमाफीतून तुम्हाला वगळा. असे नवे नवे निकष हे आणतील आणि कर्जमाफी थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची संख्या लिमिटेड करतील, अशी रास्त भीती आम्हाला तेव्हाही वाटत होती, आत्ताही आम्हाला ती वाटते आहे. आणि 2 एप्रिलला हा अहवाल येणं अपेक्षित आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की ते म्हणाले की 1 एप्रिलला आम्ही हा अहवाल आणतो. आम्ही म्हटलं 1 एप्रिल करू नका, परत तुम्ही एप्रिल फुल आमचं करायचे. तर ते म्हणाले ठीक आहे, 1 एप्रिल ऐवजी 2 एप्रिल करतो. तर 2 एप्रिलला या समितीचा अहवाल येईल. त्यावेळी आम्ही जी काही भीती व्यक्त करतोय ती खरी पडलेली तुम्हाला दिसेल. मोठ्या प्रमाणात अटी शर्ती ते लावतील अशी भीती त्या समितीच्या माध्यमातून आम्हाला वाटते आहे. आता जी काही आकडेवारी गोळा केली गेलेली आहे ग्राउंड लेवलला, जिल्हा मध्यवर्ती बँकांना सांगितलेलं आहे, सहकारी सोसायट्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की ती आकडेवारी गोळा करा. या आकडेवारीतनं एक भीती ती जी व्यक्त केली जाते, जसं तुम्ही म्हणतायत की अटी शर्ती नियम याच्यासाठी घातले जातील, पण दुसरीकडे राज्य सरकारचा असा सुद्धा दावा होता, म्हणजे सहकार मंत्री भाऊसाहेब पाटलांनी असं सांगितलेलं होतं एका प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेमध्ये, की आम्ही जी काही शेतकरी थकीत असतील त्याची माहिती गोळा करतोय थकीत कर्जदारांची आणि त्यानुसार निर्णय घेऊ. तर आता ही थकीत कर्जदारांची नेमकी संख्या किती असेल आणि त्याच्यापैकी किती आकडेवारी यांच्याकडनं गोळा केली गेली असेल आतापर्यंत? तुमचा काय अंदाज आहे याबद्दलचा? आमचा जो अंदाज आहे, जर अटी शर्ती लावल्या नसत्या तर कर्जमाफीची रक्कम साधारणतः 35-36 हजार कोटीच्या दरम्यान मध्ये गेली असती. मात्र आता ज्या ह्या अटी शर्ती लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता नियमित कर्जदारांना पण वगळलेलं आहे, त्याचबरोबर 2 लाखाच्या वरचे शेतकरी वगळलेले आहेत आणि आणखीन सुद्धा अटी शर्ती येतील. तर आमचा अंदाज आहे की साधारणपणाने 12-13 हजार कोटी रुपयापर्यंतच यांना ही कर्जमाफी सीमित ठेवण्याची इच्छा दिसते. मागे ज्यावेळी दुसरी कर्जमाफी झाली त्यावेळी हा आकडा साधारणपणाने 17,000 कोटी रुपयापर्यंत गेलेला होता आणि शेतकरी संपाच्या वेळी ज्यावेळी कर्जमाफी झाली त्यावेळी तो आकडा 25,000 कोटी रुपयापर्यंत गेलेला होता. त्यामुळे 25,000 रुपयातून दुसऱ्या कर्जमाफीमध्ये 16-17 हजार कोटी रुपयापर्यंत हे खाली आणण्यात आलेलं होतं. आता ज्या अटी शर्ती लावतील त्यामुळे हे 12,000, 13,000, 14,000च्या आत, 1,000 कोटी रुपयाच्या आत ही कर्जमाफी ते कंक्लूड करतील, असाच अंदाज आम्हाला वाटतो आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठीचा जो काही लढा उभारलेला होता, मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का त्यांना न्याय मिळालेलाच नसेल तर परत एकदा तुम्ही मैदानात उतरण्याची तुम्ही तयारी करतायत का? तुमची भूमिका नेमकी काय आहे? हे बघा, जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होत नाही आणि परत शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी हमी भाव शेतकऱ्यांना देणं, त्यासाठी घामाचं दाम शेतकऱ्यांना देण्याची यंत्रणा उभी केली जात नाही आणि त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करून आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देऊन शेतीचं संकट हे सुसह्य केलं जात नाही, तोपर्यंत लढा शेतकऱ्यांना सुरू ठेवावा लागणार आहे, शेतकरी संघटनांना सुरू ठेवावा लागणार आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या कर्जमाफीचे काय परिणाम होणार याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करू. किती शेतकरी वगळले जातील, कोणाकोणावर अन्याय होईल याचा पूर्ण अभ्यास करू आणि मग उर्वरित शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी करा ही मागणी घेऊन, त्याचप्रमाणे हमीभावाची जी काही मागणी आहे ती जोडीला घेत, उत्पादन खर्च कमी करण्याच्या मागण्या बरोबर घेत आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी चांगली पीक विमा योजना महाराष्ट्रात सुरू व्हावी
यासाठी सुद्धा मागणी घेत या सर्व मागण्यांवर सर्व शेतकरी नेत्यांना आम्ही संपर्क करू. आपलं लाईव्ह ज्यावेळी सुरू आहे त्यावेळी बच्चू कडू साहेबांचा सारखा मला वाटतं फोन येतोय, त्यामुळे ते सुद्धा कदाचित सर्वांना संपर्क करत असतील. राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकर साहेब आहेत, बाकी इतर सर्व शेतकरी नेते आहेत. आम्ही संपर्कात आहोत. आमचं राजकारण, आमच्या संघटना हे बाजूची गोष्ट आहे. शेतकरी पहिला आहे. त्यामुळे ह्या किमान समान मागण्यांवर आम्ही पुन्हा एकदा एकत्र बसू. इतरही शेतकरी संघटनांना बरोबर घेऊ, नेत्यांना बरोबर घेऊ आणि शेतकऱ्यांसाठी ह्या 4-5 मागण्यांच्या आधारे शेतकऱ्यांचा दबाव गट म्हणून चांगल्या भावनेनं, शेतकरी हिताच्या भावनेनं आम्ही आमचा लढा सुरू ठेवू. एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही असं म्हणालात की हमी भाव असेल, पीक विमा असेल, या सगळ्यांच्या संदर्भात ज्यावेळेस निर्णय घेतले जातील किंवा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं राबवली जातील, त्यातनं शेतकरी काही प्रमाणात त्यांचे प्रश्न हे सुटतील असा तुमचा आशावाद आहे. या संदर्भातच मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस अर्थसंकल्पीय भाषण सुरू होतं त्यामध्ये ज्यावेळेस ते कर्जमाफीचं बोलत होते त्यावेळेस ते असंही म्हणाले की राज्यातल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी तर दिली जाणारच आहे, पण कर्जाच्या विळख्यात शेतकरी वारंवार अडकू नये त्याच्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना सुद्धा राबवण्यात येतील किंवा राबवल्या जातील असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे ग्वाही दिलेली आहे. पण प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पाकडे बघताना तुम्हाला यातलं काहीतरी झालंय किंवा या दिशेने पावलं पडलीत असं एकूण अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर दिसतंय का? म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी काही निर्णय घेतले गेले आहेत का किंवा घोषणा झाल्यात का या अर्थसंकल्पात? तुमची प्रतिक्रिया काय आहे नेमकी याच्याबद्दल? हे बघा, ते जे समितीचं वारंवार सांगतायत त्याचा पॉझिटिव्ह अर्थाने जर विचार केला आणि ते तसं असेल तर ती चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे केरळ पॅटर्न. काय आहे हा कर्जमुक्तीचा केरळ पॅटर्न? तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार तिथे अस्तित्वात आहे. तिथे ज्यावेळी केरळमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे वाढल्या, त्यावेळी त्या ठिकाणी एका विशिष्ट भागामध्ये जिथे मसाल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं तिथे अभ्यास केला गेला आणि त्या अभ्यासाच्या आधारे शेतकरी कर्जबाजारी जो होतो त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा कुटुंबाचं अनालिसिस केलं गेलं. त्याच्याकडे काय काय उत्पादनाची साधनं आहेत, शेतीवरच तो अवलंबून आहे का, शेतीच्या व्यतिरिक्त रोजगाराचं कोणतं साधन त्याच्याकडे उपलब्ध आहे किंवा उपलब्ध करता येऊ शकतं, घरातल्या महिला आहेत, घरातले तरुण आहेत, यांना रोजगाराची कुठं संधी उपलब्ध करून देता येईल का, शासकीय इतर ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचा विशेष लाभ अशा कर्जबाजार कुटुंबाला देऊन त्यांचा जो काही डिस्ट्रेस आहे तो कमी करता येईल का, आणि अशा कर्जबाजारी शेतकऱ्यांचा शेतीमाल हा आधार भावाने प्राधान्याने विकत घेऊन अशा कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना पिन पॉइंट टार्गेट बेस काही लाभ देता येईल का, अशी कर्जमाफीची एक योजना केरळ सरकारने बनवली. त्याच्यासाठी कर्जमुक्ती आयोग बनवण्यात आला आणि जे कुटुंब अशा प्रकारे कर्जाच्या साफल्यात अडकलेले आहे त्यांचा अभ्यास या आयोगाच्या मार्फत करून या सगळ्या ज्या काही 8-10 गोष्टी मी आता सांगितल्या याचा अचूक अभ्यास करून त्या कुटुंबासाठी स्पेसिफिक योजना ही तयार करण्यात आली. अशी प्रत्येक कुटुंबाची छाननी करून आणि मग एक प्रकारचं इरेडिकेशन, कर्जबाजारीपणातून कर्जबाजारी निर्मूलनाची प्रक्रिया ही 2-3 वर्ष केरळ सरकारने राबवली आणि त्याचा परिणाम म्हणून तिथल्या आत्महत्या ह्या शून्यावर आल्या जवळजवळ आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या या जवळजवळ संपुष्टात आल्या. आता हा जो केरळचा जो पॅटर्न आहे तो जर महाराष्ट्रात आपण राबवू शकलो आणि ही जी समिती आहे त्यांनी त्या प्रकारे कर्जबाजारीपणातून मुक्तीसाठीच्या आयोगाची जर काही प्रावधान महाराष्ट्रात झालं आणि मग हे डिस्ट्रेस मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा योग्य अभ्यास झाला, त्यांना कशा प्रकारे रोजगाराचं साधन देता येईल, शेती व्यतिरिक्त उत्पादनाची साधनं त्यांना कशी उपलब्ध करून देता येईल, काही व्यसनाधीनता आहे का, त्या घरात काही आजारपण आहे का, त्याच्यावर कशी मात करण्यासाठी शासकीय योजना इम्प्लिमेंट करता येईल, असा थरो अभ्यास झाला आणि त्यातून जर कर्जमुक्तीकडे काही गंभीर प्रयत्न झाले तर मला वाटतं ही महाराष्ट्रासाठी फार चांगली गोष्ट असेल. आणि असं जर सरकार काही करणार असेल तर राजकारण अपार्ट अशा प्रयत्नांना नक्कीच योग्य ते सहकार्य आम्ही सर्वजण करू. मात्र असं करण्याची भूमिका दिसते का हे जरा संशयास्पद आहे. आपण अर्थसंकल्पाच्या बद्दल जे बोललात तर त्याबद्दल मात्र आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसाठीचं जे प्रावधान मागच्या वर्षी केलेलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याचं आपल्याला लक्षात येतंय. ही का केली आणि कशी केली आहे हा प्रश्न ज्यावेळी मला विचारला गेला तर त्यावेळी मी त्याचं उत्तर जे दिलं हे इथे रिपीट करेल की मोठ्या प्रमाणात लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत आणि लाखो लाखो लाडक्या बहिणी ज्यांना आतापर्यंत पैसे मिळत होते
त्यांची छटणी झालेली आहे, त्यांची कटोती झालेली आहे. त्याच्यामुळे लाभार्थींची संख्याच मिनिमाइज करण्याचा प्रयत्न हा गेल्या काळामध्ये झालेला आहे आणि येत्या काळात तो प्रयत्न मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यातून लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत का होईना गरीब कुटुंबामध्ये, ग्रामीण कुटुंबामध्ये जो पैसा कुटुंबात येत होता, तो कुटुंबात येणारा पैसा हा सीमित होणार आहे, कमी होणार आहे, हे या अर्थसंकल्पामधली एक महत्वाची गोष्ट ही आपण अधोरेखित केली पाहिजे. तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणीकडे पैसे वळवले असताना आणि दुसरीकडे आता कर्जमुक्ती करावी लागली असताना आणि तिसरीकडे मोठा पैसा हा मतदान केंद्रीय असणाऱ्या या नरेंद्र मोदी साहेबांच्या ड्रीम असणाऱ्या किसान सन्मान योजनेसारख्या योजना महाराष्ट्रात सुद्धा सुरू करून त्याकडे सुद्धा पैसा वळवण्यात आला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कृषीच्या योजना संपुष्टात आलेल्या आहेत. शेतीच्या वेगवेगळ्या सुविधा देणाऱ्या, अवजारं देणाऱ्या, नवीन तंत्रज्ञान देणाऱ्या, वेगळं संशोधन करणाऱ्या, नवीन बियाणं आणणाऱ्या, खतं उपलब्ध करणाऱ्या योजना या जवळजवळ संपुष्टात आलेल्या आहेत. त्यामुळे नवीन वाण विकसित होण्याकडे मर्यादा आलेल्या आहेत. पशुधनाचं सुद्धा त्यांचा विकास करणाऱ्या योजना संपुष्टात आलेल्या आहेत. त्याचे अत्यंत दीर्घकालीन वाईट परिणाम शेतीवर होत आहेत. शेती संपुष्टात येते आहे, नापिकीकडे वाटचाल होते आहे आणि त्यातून मोठा दीर्घकालीन तोटा हा महाराष्ट्राच्या शेतीला होणार आहे. या बजेटमध्ये सुद्धा अशा मूलगामी अशा स्वरूपाच्या ज्या तरतुदी आहेत त्यांना कपात करण्यात आलेली आहे. सिंचनाच्या योजनांवर सुद्धा मोठी कपात यावेळी झालेली आहे आणि त्यामुळे अधिक कोरडवाहूकडे वाटचाल ही महाराष्ट्राची होणार हे यातून स्पष्ट होताना दिसतंय. सिंचनाचे जे प्रोजेक्ट अपूर्ण आहेत त्यांचे जे काही वितरण व्यवस्था करण्यासाठी पैसा हवा होता त्याचं सुद्धा प्रावधान मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची आवश्यकता होती, ते करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे मूलभूत शेतीमधली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा मर्यादित होणार आहे. त्याचबरोबर गोदामं आणि प्रक्रिया उद्योग यासाठी जी काही आपल्याला तरतूद हवी होती ती सुद्धा मिनिमाइज करण्यात आलेली आहे. साठवणुकीची साधनं ही आपल्याला हवी होती, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती, त्याबाबत काही फारसा विचार करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे मतदान केंद्री अशा प्रकारची जी गेल्या अनेक वर्षांचा अर्थसंकल्पाचा जो ट्रेंड होता तोच ट्रेंड यावेळी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे.